काय झालं आता? काय झालं म्हणजे त्यांच्या लग्नामध्ये तब्बल 11 रुपये ऍड केलं मी, 11 रुपये. आणि साडी कशी दिली पाहिजे का? अशी साडी दिली मी मला. अगं जाऊ दे. जाऊ दे काय जाऊ दे. तिला जेव्हा नातू झाला त्याच्या नातूला मी 1 ग्रॅमचा ओम दिला, एक आईस्क्रीमचा कोण दिला, एक छायाचा फोन दिला. आणि तिने मला फोन कधी केला? डायरेक्ट पोराच्या मेन दिला. असं असतं का? चालतं आता अहो काय? तुमची आई तर माझ्या जवळ गेली, बोलली नाही. अहो निघा माझ्या पोराला जवळ घेऊन त्याला मुका नाही तर गाला चुका तरी लावायचा. मला एवढं टेन्शन आलं नाही ना, मी त्या टेन्शन जेवढे सुद्धा नाही माहिती आहे तुम्हाला. जाऊ दे. फक्त 22 पुरे 17 गुलाबजाम खाल्लेले. फक्त मट्ट सुद्धा पिले नाही मी. तुम्हाला काय वाटत मजाक चाललंय काय? इथं तुमचं नाव सुद्धा नाही पत्रिकेत. तुमचं नाव कुठे माहिती का पत्रिकेत? कुठे माहिती आहे? कुठं? किलबिल परिवारच्या खाली बॉम्बिल परिवार त्यात आपलं दोघांचं नाव लिहिलेलं आहे. या असं अपमान करता का? असं राहतं का? तुम्हाला सांगा ना मग. एवढं केलं यांच्यासाठी, मग माझ्या पोराच्या लग्नात मी नाही बोलणार यांना. मग त्या दिवशी आपल्या लग्नाची 25वी आंडवर सुरसुरी होती. त्या बारबोडीने स्टेटस पाहिलं पण शुभेच्छा नाही दिल्या मला. आता तुम्ही नुसतं त्यांच्याकडूनच बोलायचं, मग मला तुम्ही सांग बोलायचं नाही. मग त्या दिवशी मला लग्नामध्ये म्हणते मेकअप केला का, मेकअप केला का? अगं तिला म्हणलं मी पॉन्डस लावलं पण गोंडस दिसते, मला मेकअपची गरज नाहीये. तुम्हाला जर त्यांचं नाटक करायचं असं ना त्याच्यासोबत म्हणलं नाही तुमच्या सांग. अगे तुमची आहे घाला तिकडे.